भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अढाड येथे सरपंच स्वतः ठेकेदारी काम पाहत असून उपसरपंच शंकर मानापुरे आणि ग्रामपंचायत सदस्य जाबू शेख, देवदास नगरे, रुबीना सय्यद, ज्योती कुंभलकर, आशिक नैतामे, पंकज ढोक, छाया तलमले, पुष्पमाला कोहाड, शिल्पा गबने यांचा आरोप सदर वार्ड नंबर 6 मधून नालीत बांधकाम चालू असून त्या बांधकामामध्ये लोखंडी सलाख फार दूर प्रमाणात बांधलेले आहे। खाली मास काँक्रीट न टाकता सदर नालीचा काम करण्यात आलेला असून सदर बांधकामाच्या ठिकाणी पवनी पंचायत समितीचे जेई भानारकर यांना सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांनी कामाच्या ठिकाणी बोलवून घेतला असून कामामध्ये अनियमितपणा आढळून आलेला आहे। सदर कामाच्या ठिकाणी ग्रामसेवकांचे कधीही लक्ष राहत नाही। सदर कामामध्ये खूप प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे उपसरपंच शंकर मानापुरे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी पवनी पंचायत समितीचे जेई भानारकर यांना तात्काळ निलंबित करून सरपंच शिवशंकर मुंगाटे व ग्रामसेवक पौर्णिमा सहारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या 8 दिवसात उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह उपोषणाचा निर्णय त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन वरंटीवार, तालुका प्रतिनिधी पवनी। पंचायतचे उपसरपंच शंकरजी मानापुरे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण गावात काम चालू आहे, तर ते म्हणजे कोण करत आहेत गावात? बघा, गावात जे कामं सुरू आहेत, सरपंच साहेब हे पूर्ण कामं स्वतः करत आहेत आणि ते समजा काम ग्रामपंचायतने केले असते तर त्या ठिकाणी ग्रामसेवक किंवा इंजिनियर उपस्थित असते। म्हणून या ठिकाणी स्पष्ट मी आरोप करतो, सरपंच शिवशंकरजी मुंगाटे हे स्वतः हे कामं करत आहेत, हा पूर्णपणे आरोप आहे। तर आपल्यासोबत ग्रामपंचायतचे उपसरपंच शंकरजी मानापुरे आहेत। त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की अढाड येथील सरपंच शिवशंकरजी मुंगाटे हे ठेकेदारी म्हणून काम करत आहेत। तो रुबीना सय्यद आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। तर सांगा मॅडम। आमचं म्हणणं असं आहे का सरपंच साहेब म्हणतात नेहमी का मी उच्च दर्जाची कामं करते, पण काम त्यांच्या बघितल्यानंतर आम्हाला तसं काही वाटलं नाही न। अजून कामाविषयी आम्हाला काही माहिती राहत नाही न। कामं सुरू करताना ते आम्हाला काही बोलतही नाही, सांगत नाही, बोलवत नाही। एस्टिमेट बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।